डॉक्टर, मला सांगा, जर मी प्रेग्नन्सीसाठी ट्राय करते तर मला झोप किती गरजेची आहे? खूप जास्त गरजेची आहे. तुला माहिती आहे का नमिता, आत्ताचा सगळा जो नवीन सगळा सायंटिफिक डेटा आहे तो हे क्लिअरली सांगतोय की ज्या मुलींना झोप कमी मिळते त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात, ओव्युलेशन इफेक्ट होतं, एग क्वालिटी इफेक्ट होते. तुला माहिती आहे का, एक नवीन स्टडी आहे ज्यामध्ये लो AMH आणि स्लीप क्वालिटी त्यांनी डायरेक्ट असोसिएशन दाखवलं आहे की ते पेशंट ज्यांचे AMH खूप कमी आहेत ना, त्यातल्या खूप साऱ्या पेशंटमध्ये ॲक्च्युली स्लीप डिस्टर्बन्स आहेत. आता बऱ्याच वेळेला होतं काय ना, पेशंट सांगतात नाही नाही डॉक्टर, मी 10ला झोपते, सकाळी 6ला उठते. अरे बाबा, तू 10 वाजता बेडवर असते, पण झोपते तू किती वाजता? तू 10 ते रात्री 2पर्यंत जर मोबाईलवर असशील तर तुझी झोप ही 2 ते 7च ॲक्च्युली आहे. आणि बऱ्याच वेळेला ना पेशंटला वाटतं आम्ही 7 तास झोपतो. तुम्ही 7 तास झोपत नसता, तुम्ही इंस्टाग्रामवर 3 तास असता आणि त्यानंतर 4 तास झोपत असता. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की झोप ही झाली पाहिजे. बघ, स्लीप कोटा म्हणजे ड्युरेशन किती तास आणि स्लीप क्वालिटी म्हणजे काय प्रतीची झोप आहे, हे दोन्ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचा डायरेक्ट रिलेशन तुझ्या फर्टिलिटीवर आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल तर झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी उत्तम असणं ॲब्सल्युटली गरजेचं आहे.